नांदेडला 3दा मुख्यमंत्री पद मिळालं। बॅरिस्टर बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील, बाबा पृथ्वीराज चव्हाण 40 वर्ष मराठ्याचा मुख्यमंत्री। सारे महत्वाची खाते मराठ्याकडे। सगळ्यात जास्त आत्महत्या कुणाच्या? मराठा समाजाच्या। मराठी रस्त्यावर येऊन म्हणत होता आम्हाला वाचवा, आम्ही बुडतोय, आम्ही मरतोय। मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं नाही। येथे पाहिजे जातीचे येण्या गबाळ्याचे काम नव्हे। ब्राह्मणाच्या कुटुंबात, गरीब कुटुंबात देवेंद्र फडणवीस जन्माला आले। देवेंद्र फडणवीसांनी 10 लाख लोकांचे मोर्चे हाताळले। त्यांना घ्यायला जा, लीड नाही मिळाली। जानकरांचे पैसे मिळतील, 15 कोटी रुपये दिले, पुन्हा 15 कोटी दिले। मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्हाला याला ओबीसीला मतदान करायचं। तुम्ही 60 वर्ष 65 वर्ष देशमुखाला मतदान केलं मराठ्यांनी। 60-65 वर्ष या लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाज, ओबीसी समाजानं देशमुखाला मतदान केलं, मराठ्याला मतदान केलं। कधी मराठी तर कधी देशमुख। म्हणजे राष्ट्रवादीचा आला तर मराठी खासदार झाला, शिवसेनेचा आला तर मराठा खासदार झाला। म्हणजे 65 वर्ष मराठ्यांनी मराठ्याला किंवा देशमुखला मतदान केलं। ओबीसीने दलितांनी मराठा किंवा देशमुखाला मतदान केलं। राजाला सुदैवानं ओबीसीला संधी मिळाली। आणि 65 वर्षानंतर एकदा जर तुमचे हात थरथर कापत असतील महादेव जानकर नको, तर तुम्हाला पुढच्या 100 निवडणुका लढवायच्या, सरपंच व्हायचंय, तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय, तुम्हाला पंचायत समिती सदस्य व्हायचंय, तुम्हाला सभापती व्हायचंय। तुम्हाला मराठा समाजाच्या पोरांनो पुढचे 100 निवडणुकीत मतं ओबीसीचे पाहिजे। तुमच्या गावात लीड मिळाली नाही मराठा बहुल असणाऱ्या गावात, तर तुम्हाला ओबीसीची मतं भविष्यात मिळणार नाही। त्याच्यामुळे 65 वर्षाची परतफेड करा, महादेव जानकरांना दिल्लीत पाठवा आणि या मतदारसंघामध्ये गावागावामध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी महादेव जानकरांना आशीर्वाद द्या। माझ्यापेक्षा जास्त मतं महादेव जानकरांना पडली पाहिजे। मला 1,27,800 मतं मिळाली। जानकर साहेबांना 1.5 लाखापेक्षा जास्त मतं देऊन परभणी लोकसभा मतदारसंघात विक्रम करा, अशा प्रकारचं आवाहन करतो। आणि आपल्याला नम्र प्रार्थना करतो, हात जोडतो, विनंती करतो की हे 2 दिवस रास तयार आहे, चोर भरून नेऊ नये म्हणून जागते राहा, अशी विनंती आणि प्रार्थना करतो। महादेव जानकर हे लोकप्रिय उमेदवार आहेत। यांना मतदान करायचंय, घराघरामध्ये जा, वार्डावार्डात जा आणि महादेव जानकरांची शिट्टी वाजवून सांगा की जानकरांना मतदान करा।